श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 श्री गणेशाय नमः। मग संजयो म्हणे राया ते, ऐके तो पार्थू ते शोकाकुळ रुदना ते करीतू असे। ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत, तेने द्रवले असे चित्त कवने परी। जैसे लवन जळे झळंबले ना तरी अभ्रवाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे। म्हणून कृपा कळीला दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंसू। तया परी तो पांडुकुमरू महामोहे अति जर्जरू, देखोनी श्री शाड धरू काय बोले। म्हणे अर्जुनादी पाही हे उचित काय इये ठाई, तू कवने हे काही करिता हासी। तुझ सांगे काय झाले कवनूने आले, करिता काय ठेले खेदू काईसा। तू अनुचिता चित्तने दिसी धीरू कही न संडीसी, तुझे निनामे अपयशी दिस्या लंगीजे। तू शूर वृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो, तुझ्या लाठेपणाचा आवो तीही लोकी। तू संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा तो केला गंधर्वासी। पाहता तुझे नी पाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे। तो तू की आजी येथे सांडून या वीरवृत्ती ते, अधोमुख रुदना ते करीत हासी। विचारी तू अर्जुनू की कारुण्ये की जसी दीनू, सांग पांधकारे भानू ग्रासीला थी। ना तरी पवनू मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे, पाहे पायंदनची गिळोनी जाये पावकाते। की लवणेची जळविरे संसर्गे काळ कुटमरे, सांग पा महाफणी दर्दुरे गिळजे काही। सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडा थिके जाहला, परी तो साच केला आजी येथ। म्हणून अजुनी अर्जुना झने चित्ते देसी आहीना, वेगी धीरू करून या मना सावधू होई। सांडी हे मूर्खपण उठी गे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे। हा गा तू जाणता तरी न विचारीसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही। हे असती एक कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, म्हणे जगन्निवासू अर्जुना ते। म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धरी, हे शोचता अव्हेरी पांडुकुमरा। तुझ नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनी तरीही विचारी पा। येणे संग्रामाचे निअवसरे येत कृपाळूपण नुपकरे, हे आताची काय सोय रे जाहले तुझ। तू आधीची काय नेनसी की हे गोत्र जनोळखसी, वायाची काय करीसी अतिशय आता। आजीचे हे झुंज काय जन्मानवल तुझ, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आती। तरी आता काय जाहले काही स्नेह उपनले, हे नेनी जे परी कुडे केले अर्जुना तुआ। मोह धरिली आयसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोक ही अंतरेल ऐहिकेसी। हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जान क्षत्रियासी। ऐसे नी तो कृपावंतो नाना परी असे शिकवितू, हे ऐकोनी पांडुसुतू काय बोले। देवा हे एतुले वरी बोलावे न लगे अवधारी, आधी तुची विचारी संग्रामू हा। हे झुंज नव्हे प्रमादू येथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघड लिंग वेदू ओढवला आम्हा। देखे माता पिता अर्चिजती सर्वस्वे तोष पावविजती, ते पाठी के वदिजती आपुलिया हाती। देवा संत वृंद नमस्कारी जे घडे तरी पूजिजे, हे वाचुनी केवी निंदिजे स्वये वाचा। तैसे गोत्र गुरु आमुचे पूजनीय आम्हा नेमाचे, मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्ततसे। जया लागी मने विरू आम्ही स्वप्नीही न शोको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा। तरी जळ हे जे आले येत अवघी आसी हे चिकाय जाहले, जे यांच्या अवधी अभ्यासीले मिरविजे आम्ही।
मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला, तेने उपकारे काय उभारेला वधित याते, जेतीची अकृपाला हि जेवरू, तेथेची मनी व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे, देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वरी तोही आहाची देखिजे, परी क्षोभू मनीने निजे द्रोणाची ये. हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदयाचे, वरी अमृतही विटे, की काळ वशे वज्रही फुटे, परी मनोधर्मून लोटे विकार विलाही. स्नेहा लागी माये, मनी पेते की रहोळे, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. हा कारुण्याची आदी, सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू निर्वधी. अर्जुन म्हणे, हा येणे माने महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू, आता सांगेन पाये ते घातू, चितू येईल. ऐसे हेरणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे, ते मनाने आगवे जीवितेसी. हे येणे माने दुर्धर, जे याही हुनी भोग सधर, ते असतू येथवर भिक्षा मागता भली. ना तरी देश त्यागे जाईजे, कागिरी कंदर सेविजे, परी शस्त्र हाता न धरिजे इयावरी. देवानवनी शती शरी, वारोनी यांच्या जिवारी, भोग घेऊन सावे रुधिरी बुडाले जे. ते काढूनी काय की जती, लिप्त केवी सेवी जती, मज नये हे उपपत्ती याची लागी. ऐसे अर्जुन तिये अवसरी, म्हणे श्रीकृष्ण अवधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. हे जाणूनी पार्थू बिहाला, मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. एरवी माझ्या चिंती जे होते, ते मी विचारूनी बोलिलो येथे, परी निकी काय या परोते ते तुम्ही जाना. पै विरुजयासी ऐकिजे, आणि या बोलीची प्राणू सांडिजे, ते एथ संग्राम व्याजे उभे आहाती. आता ऐसे आते वधावे, की अव्यरुनिया निघावे, या दोही माझी बरवे ते नेनो आम्ही. आम्हा काय उचित, ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिराविरुद्ध जैसे, दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच स्थान दिसे वस्तू जात. देवा तैसे मज जहाले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हिता पुले तेही नेने. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. जैसा शिष्या ते गुरु, सर्वता नेने अवेरू, की सरिता ते सागरो त्यजी केवी. ना तरी पत्त्या ते माये, सांडुनी जरी जाये, तरी ते कैसे निजिये एके कृष्णा. तैसा सर्वांपरी आम्हासी, देवा तूची एक आहासी, आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे. तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचरे ना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांग आता. हे सकळ कुळ देखोनी, जो शोकूपनलासे मनी, तो तुझ्या वाक्या वाचोनी न जायानिके. येथ पृथ्वी तळापू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परी मोहे हान फिटेल मानसीचा. जैसी सर्वता बीजे आहेळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुढती सिंचली आवडे तैसी. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, येथ एकाची उपेगा जाये परमामृता. तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नोहे इये बुद्धी, येत जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथे बोलिला, तव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मोतेने. की मजा पाहता उर्मो नोहे, हे अनारिसे गमन आहे, तो ग्रासिला महामोये काळ सर्पे. सर्व मरदय कल्हारी, ते तकारुण्य वेळेच्या भरी, लागला मनोनी लहरी भांजेची ना. हे जाणून ऐसी प्रौढी, जे दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की.
तैस्या पांडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा. तो कृपावशे अवलीला रक्षिला आता. म्हणून तो पार्थू मोहफनी ग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया. मग देखाते त फाल्गुनू घेतलासे भ्रांती कवळूनू. जैसा घन पडळी भानू आच्छादिजे तया परी तो धनुर्धरू. जाहलासे दुःखे जर्जरू जैसा भीष्मकाळी गिंवरू वनवला का म्हणून सहजे सुनिळू. तया परी तो धनुर्धरू जाहलासे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिवीवरू वनवला का म्हणून सहजे सुनिळू. कृपामृते सजळू तो ओळला श्री गोपाळू महामेघू. तेत सुदर्शनांची द्युती तेची विद्युलता झळकती. गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल. मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची अरानुका. ज्ञानदेव म्हणे देका निवृत्तीदासू. ऐसे संजय असे सांगतो म्हणे राया तो पार्थू. पुनरपी शोकाकुळी तो काय बोले. ऐके सखे दु बोले श्रीकृष्णा ते. आता नळवावे तुम्ही माते. मी सर्वता न झुंजेते ते भरवसेनी. ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरुनी ठेला. तेत श्रीकृष्ण विस्मयो पावला देखो नितया ते. मग आपुला चित्ती म्हणे येत हे काही आदरिले येणे. अर्जुन सर्वता काही नेने काय कीजे. हा उमजे आता कवणे परी कैसे निधीरू स्वीकारी. जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी. वैद्यसूची निर्वधी निदानींची. तैसे विवरित से श्री अनंतो तया दोही सैन्यातू. जया परी पार्थू भ्रांती सांडी. ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले. जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेहाती. की औषधाच्या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी. ते आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय. तैसी वरी वरी पाहता उदेसे आत तरी अति सुरसे. तिये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले. जे तू आयेथ आदरिले आझारीची. तू जाणता तरी म्हणविसी परीने निवेते न संडिसी. आणि शिकू म्हणू तरी बोलसी बहुसाल नीती. जात्यंदा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे. तुझे शहाणपण तैसे दिसतसे. तू आपणा पे तरी नेनसी परी या कौरवा ते शोचू पाहसी. हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती. तरी सांग पा अर्जुना तुझ पासोनी स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना ते लटके काई. येथ समर्थू एक आती तयापासून भूते होती. तरी हे वायांची काय बोलती जगा माझी. हो का साप्रतैसे जाहले जे हे जन्म मृत्यू तू सृजिले. आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई. तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातून धरिसी चित्ती. तरी सांगे काही हे होती चिरंतन. की तू एक विदिता आणि सकळ लोक हा पण मरता. ऐसी भ्रांती जणे चित्ता एवो देसी. अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे. तरी तू आकाशोचावे सांगे मज. परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतिसी. आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. अर्जुना सांगे न ऐक येता मी तुम्ही देख. आणि हे भूपती अशेक आदी करुणी. नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चयत क्षय जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जहाले. तरी कवनके जन्मले म्हणो येत.
तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा ऐके शरीर तरी एक परिवयास भेदे अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू एथ कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परिदेहची न नाशे एकेकासवे येथने नवया हेची कारण जे इंद्रियाधीनपण तिन्ही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे इंद्रिये विषय सेविती ते हर्ष शोक उपजती ते अंतरा आपलविती संज्ञेने जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही ते दुःख आणि काही सुखही दिसे देखे शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचे निसंगे कारण संतोष खेदा भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख हे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तो शू देतो तैसाची जीव दूरसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून ह्या अपभ्रंशू विषय संगो देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णा ते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपण पे या विषया वाचुनी काही आणि सर्वतारम्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियाचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नींचा आभासे भद्र जाती देखे अनित्य ते या परी म्हणून तू अवेरी हा सर्वता संगोन धरी धनुर्धरा हे विषय जया ते ना कळिती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवास संगती नाही तया तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखती या उपाधी माझी गुप्त चैतन्यसे सर्वगत ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती सलिली पय जैसे एक होऊन विनले असे परी निवडून राजहंसे वेगळे कीजे की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवेच्या आयनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे तैसे की भूसबी एकवट उपानी तारा हे घनवट ते तवडे ते फलकट जाणू आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षू दोहीही देखिला असे देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारो तो जयाचा विस्तारो तेथ नाम वर्ण आकारो चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतो जन्मक्षयातीतू तया केली आहे घातो कदा नो हे आणि शरीरात आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तू अजून जावे पंडुकुमरा तू धरुणी देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणता हासी तरी अर्जुना तू हे नेनसी जरी तत्वता विचारीसी तरी वदिता तू नवसी हे वद्य नव्हती जैसे स्वप्ना माझी कदेखजे ते स्वप्नीची साच आपजे मग चेऊनिया पाहिजे तम काही नाही तैसी हे जान माया तू भ्रमता हासी वाया शस्त्रे हानितलिया छाया जैसी आगीन रूपे का पूर्ण कुंभ ओलंडला ते तबिंबाकार दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तया सवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरेले असे तो भंगलिया पैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशो नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशुद्धू म्हणून शस्त्र दिकी छेदो न घडेया
हा प्रळयोदके न प्लवे अग्निदाहो न संभवे एत महाशोषो न प्रभवे मारुताचा अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा तर्काची दिठी गोचरणो हे किरीटी ध्यान याचे भेटी उत्कंठा वाहे हा सदा दुर्लभो मना आपुनो हे साधना निसी मोहा अर्जुना पुरुषोत्तमो हा गुणत्रयारहितो अनादि अविकृतो व्यक्तिसी अतितो सर्वरूप अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मको देखावा मग सहजे शोको आघवा हरेल तुझा अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची मानिसी तरी शोचो न पवसी पंडू कुमरा जे आदि स्थिती अंतु हा निरंतर से नित्यो जैसा प्रवाह अनुसुतो गंगा जळाचा ते आदि नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जाताची मध्ये उरले दिसे जैसे ये तिन्ही तया परी सरसीच सदा अवधारी भूतासी कौनी अवसरी ठाकतीना म्हणून हे आघवे येत तुझ न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी ना तरी हे अर्जुना न येची तुझी आमना जे देखोनी लोक धीना जन्मक्षया तरी येथे काही तुझ शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर उपजे ते नाशे नाशले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी उदो असतु अपैसे अखंडित होत जात असे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हा न परिहरे आदि अंतु तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करिसी काय जाणतची नेनसी धनुर्धरा हे दानी कही एक पाहता तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वता विशो नाही जे समजते ये भूते जन्मादी अमूते मग पातली व्यक्ती ते जन्मले या ती 180 जेथ जाती तेत निभ्रांताने नव्हती देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये एरमध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारो हा मायावशे सत्स्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले निर पडियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी जैसे सकळ हे मूर्त जानपा माया करीत जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ तैसे आदीची जे नाही तया लागी तू रुदसी काही तू अविटते पाही चैतन्य एक जयाची आरतीची भोगित विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासीये दृष्टी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणागुवाद करिता उपरती होऊनी चित्ता निर्वदी तल्लीनता निरंतर एक एकतांची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी मागवते न समात परतले नाही तैसिया योगेश्वरांच्या मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारोनी पुनरावृत्ती भजती चिना जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातो नाही ते विश्वात्मक तो पाही चैतन्य एक याचेनी स्वभावे हे होत जाता घवे तरी सांग पा काय सोचावे येथ तुवा एरवी तरी पार्था तुझ काने नो मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुता परी तू अजुनी कान विचारीसी काय हे चिंतित आहासी स्वधर्म तो विसरलासी तरावे जेने या कौरवा भलते जाहाले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येत तरी स्वधर्म एक आहे तो सर्वता त्यजनो हे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत
तरी हे अनुचित संग्राम समयी जया गोक्षीर जरी झाले तरी पत्यासी नाही घेतले ऐसे निही विष होय सुधले नवज्वरी देता तैसे आनियान करिता नाशू होईल स्वहिता म्हणून तो आता सावध होई वायांची व्याकुळ खाई आपला निज धर्म पाही जो आचरिता बाधो नाही कवनी काळी जैसे मार्गेची चालता अपावून पवे सर्वता का दीपाधारे वर्तता नाडळी जे तया परी पार्था स्वधर्मे राहटता सकळा काम पूर्णता सहजे होय म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रियानिक काही संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी अर्जुना झुंज देखे आताचे हे हो का दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्ग चुयेने रूपे मूर्त का प्रतापे उदयो केला ना तरी गुणाचे निपती करे आरतीचे निपडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिये बहुत पुण्य कीजे ते झुंजैसे लाहिजे जैसे मार्ग जाता डळीजे चिंतामणीसी ना तरी जांभया पसरे मुख ते तवचटे पडे पियुख जैसा हा संग्रामो देख पातलासे आता ऐसा हवेरीजे मग नाथिले शोचू बैसीजे तरी आपण हाना होईजे आपण पेया पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी आणि शस्त्र सांडिले रणी ये तरी असती कीर्ती जाईल जगची अभिशाप देईल आणि गिमसीत पावसील महादोष जैसी भरतारे हिन वनिता उपहती पावे सर्वता मग तैसी दशा जीविता स्वधर्मे विन ना तरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिधी विदारीजे तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी म्हणून स्वधर्म हा सांडसील तरी पापावरी पडा होसील आणि अपेशा ते न वचेल कल्पांतवरी जाणते नीतवची ज्यावे तव पकीर्ती अंगान पवे आणि सांग पाकेवी निगावे येथुनिया तू निर्मत्सर सदयता येथुनी निगसील कीर मागवता परी ते गती समजता नमने लयया हे चहुकडुनी कवळतील बाणवरी घेतील ते तपार्था न सुटीजेल कृपाळुपणे ऐसे नेही प्राण संकटे जरी विपाये निघणे घटे तरी ते जी आले ओखटे मरणाहुनी तू आणि काही एक न विचारीसी एक संभ्रमे झुंजो आलासी आणि सकनौपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज हे म्हणती गेला रे गेला अर्जुनाम्मा बिहाला हा संगे बोलोरला निकाकाई लोक सायासे करुनी बहुते वेंचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा ते तुझ नायासे अनकळीत जोडिसली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निसीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखानिती जे ऐकलिया दचकती कृतांतादिक एक ऐसी महिमा घनवट गंगा तैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट झाले ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनी आहे समस्त झाले अतिविरक्त जीवितेसी जैसा सिंहाची आहाका युगांत होय मदमुखा तैसा कौरवा शेका धाको तुझा जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा ते अगाध पद जाईल मग हिनत्वांगा येईल जरी मागुता निघसील न झुंजतची आणि हे पळता पळो टेंदिती धरुणी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ मग ते वेळी हे फुटेवे आता लाठेपणे कान झुंजावे
हे जिंतले तरी भोगावे महितळ। ना तरी रणी येथ झुंजता वेंचले जीवित, तरी स्वर्ग सुख न कळीत पावसील। म्हणून ये गोष्टी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी। देखे स्वधर्म हा आचता दोषो नाशे असता, तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकाची। सांगे प्लवेंची काय बुडीजे, का माझी जाता आडळीजे। परी पाये चालोने निजे, तरी तेही घडे अमृते तरीची मरिजे। जरी विशेषी सेविजे, तैसा स्वधर्मी दोष पाविजे। हे तू कपनी म्हणून या पार्था, हे तू सांडुनी सर्वता। तुझ क्षेत्रवृत्ती झुंजता पाप नाही, सुखी संतोषान यावे दुःखी विषादा न भजावे। आणि लाभा लाभ न धरावे मना माझी, एक विजय पद होईल की सर्वता देह जाईल। हे आधीची काही पुढील चिंतावे ना, आपण या उचित स्वधर्मे राहटता। जे पावे ते निवांता साहोनी जावे, ऐसे आमने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे। म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा, हे सांख्य स्थिती मुकुळत सांगिजतील तुझ येथ। आता बुद्धियोग निश्चित अवधारिपा, जया बुद्धियुक्ता झालिया पार्था। कर्मबंधू सर्वता बाधून पवे, जैस वज्र कवचले जे मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे। परी जैतेसी उरीजे अचुंबित, तैसे अहिक तरी न नशे। आणि मोक्षु तोरला असे, जेत पर्वानुक्रम दिसे चोखाळत। कर्माधारे राहाटीजे, परी कर्मफळा न निरीक्षिजे। जैसा मंत्रज्ञ न बाधिजे भूतबाधा, तिया परिजे सुबुद्धी आपुजाल्या निर्वधी। हा असताची उपाधी आकळू न सके, जेतन संचरे पुण्य पाप। जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ। अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे। तरी अशेषही नाशे संसार भय, जैसी दीपकळिका धाकुटी। परी बहुते जाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये। पार्था भोवती परी हे अपेक्षी जे विचार शोरी। जे दुर्लभ चराचरी सद्वासना, आणि का सारिखा बहु असो। जैसा न जोडे परिसो, का अमृता चालेशो दैव गुणे। तैसी दुर्लभ सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी। जैसा गंगेसी बुद्धी निरंतर, तैसे ईश्वरा वाचुनी काही। जे आणि कलहाने नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी। एरते दुर्मती, जे बहुधा असे विकरती। ते निरंतरी रमती अविवेकीये, म्हणून तया पार्था। स्वर्ग संसार नरकावस्था, आत्मसुख सर्वथा दुष्ट नाही। वेदाधारे बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती। परी कर्मफळी आसक्ती धरुनिया, म्हणती संसारी जन्मिजे। यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर। येत हे वाचुनी काही, आणिक सर्वता सुखची नाही। ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धीते। देखे कामना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत। ते केवळ भोगी चित्त देऊनिया, क्रिया विशेषे बहुते न लोपिती विदिते। निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती, परी एकची कुडे करीती। जे स्वर्ग कामो मनी धरिती, यज्ञ पुरुष चुकती भोगता जो। जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावणी दीजे। का मिष्टांनी संचरविजे काळकुट, दैवे अमृत कुंभ जोडला। तो पाये हानोनी ओलांडिला, जैसा नासिती धर्मो निपजला। हे तूकपणे सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे। परी नेनती ते काय कीजे अप्राप्त देखे। जैसी रांधवणी रस सोयनिकी, करुणी आमोले विक्री। तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मो। म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता। तया वेद वादरता मनी वसे, तीही गुणी आवृत्त। हे वेद जाणणे भ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते।
हे रजतमात्मक जे तनिरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण हे तझनी अंतःकरण रिघोदेसी तू गुणत्रयाते अवेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंवजनी जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हितापुले तेची घेपे जैसा प्रगटली आग बसती अशेष ही मार्ग दिसती तरी ते तुलेही काय चाली जती सांगे मज का उदकमय सकळ जरी जहाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होया आता स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारिले तवायसेची हे मना आले जे न सांडिजे तू आपुले विहित कर्म परिकर्म फळी आसन करावी आणि अकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू विन तू योगयुक्त होऊनी फळाचा संगू टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे पर्यादरिले कर्म देवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे ते ततोषावे हेही नको की निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचताची ठाके तरी तेथीचेनी अपरितोखे क्षोभावे ना आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेलयाही सगुण जहाले ऐसेची मानी देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी समर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे देखे सता सतकर्मी हे जे सरसे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जे तमन बुद्धीचे ऐक्याती तो बुद्धियोगो वरिता बहुते पाडे पार्था दिसे हारुता कर्मयोगो परतेची कर्माचरिजे तरीच हा योगो पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थिती म्हणून बुद्धियोग सगरू ते तर्जुना होई स्थिरू मनी करी अवेरू फळ हे तुचा जे बुद्धियोगा योजले तेची पारंगत जहाले इही उभय संबंधी सांडले पाप पुण्य ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया मन निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा तू ऐसा ते होसी जे मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मनसी संचरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाड होईल मन पैसे तुझे ते तानिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल इंद्रियांची आसंगती जे पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योग स्थिती ते तर्जुन म्हणे देवा हाच अभिप्रावो आगवा मी पुसेना आता सांगावा कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझनिके ते पुस पाहून मेखे मनाचेनी या बोला पारते म्हणितले सांग पा श्रीकृष्णा ते काय म्हणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्नी जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवनी स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे है ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतरणू जो षडगुणाधी करणू तो काय श्री नारायणू बोलतसे म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीतसे जो सर्वदा नित्य तृप्तो अंतकरण भरितो परी विषया माझी पतितो जेने संगे कीजे तो कामो सर्वता जाये जयाचे आत्मसंतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञू होये पुरुष जाणे
नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपैची जेना अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयाते नेने कही परिपूर्ण तो ऐसा जो निर्वदी जो जानत पा स्थिर बुद्धी जो निरसुनी उपाधी भेदरहित जो सर्वदा सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तमा प्रकाशा माझी न म्हणे ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटो नाही चित्ता कवने वेळे गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नभिभवे जो ओखटेनी नागवे विषादासी ऐसा हरिख शोक रहितो जो आत्मबोध भरितो तो जानपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा का कुर्मजिया परी उवाईला वेव पसरी ना तरी इच्छावसे आवरी आपुले आपण तैसी इंद्रिये आपैती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे अर्जुनानी कही एक सांगेने के कवतिक जे विषयाते साधक त्यजिती नियमे श्रोत्रादी इंद्रिये आवरिती परिरसने नियमन करीती ते सहस्त्रदा कवळी जती विषयी जैसी वरी पालवी खाळीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचे निबळे अधिके जैसा आडवे अंगे फाके तैसा मानसी विषय पोखे रसनाद्वारे एरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमो नये रस हटे जे जीवनची हे न घटे येणे विन मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे जै का परब्रह्म अनुभवे होऊन जाईजे ते शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना जे राहटताती जतना निरंतर जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरुणी हाती तेही किजती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाते विसी भुलवी का देखे विषय हे तैसे पावती रिद्दीसे निमिषे मग आकळीती स्पर्शे इंद्रियाचे नी तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे म्हणून ऐके पार्था यांते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडुनिया तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना जो आत्मबोध युक्तो होऊन असे सततो जो माते हृदया तो विसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसार असे जैसा का विषाचा लेशू घेतली आहो बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी अशेका विवेक जाता जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगा ही आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेत कामोपजला तेत क्रोधवादीची आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे सम्मोहा जालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मरती चंडवाते ज्योती हत जैसी का असतन्मानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैशी दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी मग अज्ञानांद केवळ तेने आपलं विजे सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंदा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृतिभ्रंशू घडे मग सर्वता बुद्धी अवघडे तेत समूळ हे उपडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरादशा जैसी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंगू लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरुषके
तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाये वाहे मन, तरी येसने हे पतन, गिमसीत पावे. म्हणून विषय आघवे, सर्वता मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशतील. पार्थानिकही एक, जरी नाशले हे राग द्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्याकाश गतो, रश्मी करे जगाते स्पर्शतो, तरी संग दोषे काय लिंपतो तेथिचेनी. तैसा इंद्रियार्थी उदासीनो, आत्मरसेंची निर्भिन्नो, जो काम क्रोध विहीनो होऊन असे. तरी विषयांतही काही, आपण पे वाचुनी नाही, मग विषय कवन काही बाधतील कवना. जरी उदकी उदके बुडीजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो. ऐसा आपणची केवळो, होऊन असे निखिळो, तयाची प्रज्ञा अचळो निभ्रांत मानी. देखे अखंडित प्रसन्नता, आती जेत चित्ता, ते तरिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरो, प्रसवे जयाचा जठरो, तया क्षुधे तृषेचा आडदरो काहीच नाही. तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैंचे के आहे, ते तापैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपो, सर्वता नेने कंपो, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपो योगयुक्तो. ये युक्तीची कडसनी, नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जानगुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था, कही नाही सर्वता, आणि स्थैर्याचे आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना, जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपो होय. जेत शांतीचा जिव्हाळा नाही, तेत सुख विसरलेनी न निघे कही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षो नवसे, देखे अग्नी माझी घापती, तिये बीजे जरी विरुडती, तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके. म्हणून अयुक्तपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैसी नावथडिये ठाकिता, जरी वर पडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागवता अपाव पावे. तैसी प्राप्तेही पुरुषे, इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमिला जान दुःखे संसारिके. म्हणून आपुली आपण पया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कुर्मजिया परी, उवाईला वयव पसरी, ना तरी इच्छा विषयावरी आपण पेची. तैसी इंद्रिया पैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता अनिक एक गहन, पूर्णाचे चिन्ह, अर्जुना तुझ सांगेन परीसपा. देखे भूत जात निदेले, तेथीची जया पाहले, आणि जीव तेत चेईले तेत निद्री तुझो. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. पार्थानिकही परी, तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओघ समस्त, परिपूर्ण होऊनी मिळत, तरी अधिक नोही ईशत मर्यादा नसंडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता, शोषुने जाती समजता, परी न्यून नव्हे पार्था समुद्रू जैसा. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी, तयासी क्षोभो नाही बुद्धी, आणि न पवतान बाधी अधृती तया ते. सांगे सूर्याच्या घरी, प्रकाश काय वाती वेरी, कान लविजे तरी अंधकारी कोंडेल तो. देखे रिद्धी सिद्धी तया परी, आली गेली से न करी, तो विगुंतला से अंतरी महासुखी. जो आपुलेनी नागरपणे, इंद्रभुवना ते पाबळे मने, तो केवी रंजे पालवणे भिल्लाचेनी. जो अमृता ते ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी.
पार्था नवल हे पाही, जेत स्वर्ग सुखा लेखनी नाही, ते तरिद्धी सिद्धी काई प्राकृता होती. ऐसात्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतो. तो अहंकाराते दौडुनी, सकळ काम सांडोनी, विचरे विश्व होऊनी विश्वा माझी. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविती निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता, देहांतीची व्याकुळता, आऊ ठाके नसके चित्ता प्राज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती, सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, ते तर्जुने मनी म्हणितले. आता मुचिया काजाले उपपत्ती या, जे कर्मजात आघवे, येत निराकारिले देवे. तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. ऐसा श्री अच्युताचिया बोला, चित्ती धनुर्धर वाईला. आता प्रश्नो करेल भला अशंकोनी, तो प्रसंगोसे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू. की विवेकामृत सागरू प्रांतहीनू, जो आपण सर्वज्ञ नाथो, निरूपिता होईल श्री अनंतो. ज्ञानदेव म्हणे सांगे मातो, निवृत्तिदासो. ज्ञानदेव सांगेल मात, निवृत्तिदासो. इति श्री ज्ञानेश्वरचिताया भावार्थदीपिकाया द्वितीय अध्याय. बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि भक्ती आनंद चॅनलला सबस्क्राईब करा.